रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. पन्हाळा तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी 24 तर पंचायत समितीसाठी 18 अर्ज दाखल. 5 दिवसात तब्बल 398 अर्जांची विक्री. जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यपदासाठी पन्हाळा तालुक्यात मंगळवारी 5व्या दिवशी 50 जणांनी तब्बल 84 अर्ज खरेदी केले, तर 5 दिवसात एकूण 231 जणांनी 398 अर्ज खरेदी केले असून आज 5व्या दिवसाअखेरीपर्यंत सातवे, पोर्ले तर्फे ठाणे, यवलूज व कोडोली अशा 4 गटातून 24 तर पंचायत समिती गणातून 18 असे एकूण 42 अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा पन्हाळा उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी दिली. पन्हाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेचे 6 व पंचायत समितीच्या 12 जागांसाठी आज एकूण 42 अर्ज दाखल झाले. त्यामध्ये जिल्हा परिषदसाठी यवलूज गटातून 8 उमेदवारांनी 9, कोडोली गटातून 2 उमेदवारांनी 3 आणि पोर्लेतर्फे ठाणे गटातून 3 उमेदवारांनी 3 तर सातवे गटातून 4 उमेदवारांनी 9 असे एकूण 24 तर पंचायत समितीसाठी कोतोली गणातून 2, सातवे गणातून 4, माले गणातून 5, वाघवे 1, कोडोली पश्चिम 1, कोडोली पूर्व 1, यवलूज गणातून 1 असे एकूण 18 उमेदवारी अर्ज दाखल झाले, तर कोतोली व कळे या 2 जिल्हा परिषद गटातून तसेच कळे, बाजार भोगाव, वेतवडे आणि पोर्लेतर्फे ठाणे या 4 पंचायत समिती गणातून एकही अर्ज दाखल झालेला नाही. 5व्या दिवशी तालुक्यातील इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने अर्ज भरण्यासाठी आल्यामुळे पंचायत समिती परिसरात गर्दी झाली होती. उद्या बुधवार अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात अर्ज भरले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विन टीव्हीसाठी पन्हाळा प्रतिनिधी दत्तात्रय बोबडे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.